पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। दररोजच्या गर्दीने उशिराने धावणाऱ्या लोकल्सने आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आता भविष्यात अधिक वेगवान आणि नियोजित रेल्वे सेवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान उभारल्या जाणाऱ्या 6व्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला आता मोठा वेग येणार आहे। या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या खार रोड आणि वांद्रे दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे। हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे कामाचा वेग वाढेल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे। मात्र या कामासाठी काही दिवस विशेष रेल्वे ब्लॉक करण्यात येणार आहेत। त्यामुळे हार्बर मार्गावरील काही लोकल सेवांमध्ये तात्पुरते बदल होण्याची शक्यता आहे। काही फेऱ्या रद्द होऊ शकतात किंवा वेळापत्रकात बदल होऊ शकतो। यावर रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की हा त्रास शक्य तितका कमी राहावा यासाठी आधीपासूनच सविस्तर नियोजन करण्यात येत आहे। प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाणार आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाच्या माध्यमातून आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सहकार्याने साकारला जात आहे। 6व्या रेल्वे मार्गिकेमुळे भविष्यात लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग अधिक प्रभावीपणे वेगळे करता येतील। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकल गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे। अधिक गाड्या चालवणे शक्य होईल, वेळापत्रक अधिक अचूक राहील आणि प्रवाशांना गर्दीचा सामना तुलनेने कमी करावा लागेल। मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता हा प्रकल्प शहराच्या रेल्वे व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी हा एक मोठा टप्पा ठरणार आहे। आता या कामाचा वेग किती वाढतो आणि प्रवाशांना त्याचा प्रत्यक्ष फायदा कधीपासून मिळतो याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।